दिवाळीनिमित्त महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। दिवाळीला मिळाल इतक्या रुपये 10 ग्राम सोनं। दिवाळीमध्ये सोन्याचा भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम जाहीर झालाय। एक तारीख देखील जाहीर झाली आहे। सोन्याच्या बद्दल अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय झालाय। सोन्यावरचा टॅक्स कमी करण्याचा निर्णय अखेर या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे। पाहायला गेलं तर सोनं तोंडावर आपटणार। यामुळेच येत्या काळात सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते। तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरात लग्न कार्य असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा देखील मिळवू देऊ शकते। दिवाळीमध्ये सोन्याचा भाव काय असणार आणि कोणत्या तारखेला काय कसा भाव असणार आहे या संदर्भात सगळ्यात मोठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। चालू वर्ष म्हणजे 2025 मध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा जवळपास भाव 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होता। तेव्हा लोकांना वाटत होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं। तुम्हाला आठवतं का? एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली होती। सोशल मीडियावर सगळीकडे एक मेसेज फिरत होता की सोनं कोसळेल, सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार, सोनं होणार 55,000 रुपये तोळा। ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आत्ताच आपलं नुकसान होणार। नाशिकसारख्या शहरामध्ये सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः सवारापाच्या सोन्याच्या दुकानावर गर्दी केली, लाईनी लावल्या। आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्या लोकसंख्येमध्ये तब्बल 45% वाढ झाली होती। लोकांना वाटलं आता विकलेलं बरं, नाहीतर भाव अजून वाढतील, पण झालं उलटच। ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली। सोनं 55,000 येण्याऐवजी रॉकेटच्या वेगानं वाढायला लागलं। मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला। बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयेचा जादुई आकडा पार केला। 16 जून 2025 रोजी तर तब्बल सोन्याने 1 लाख, पाहायला गेलं तर 1,07,000 रुपये इतका उच्चांक गाठला। ज्याने सोन्याचं 55,000 रुपयाच्या भीतीने सोनं विकलं तर ते आजचा भाव बघायला गेलं तर 1,13,000च्या आसपास हे सोनं आता त्याचा भाव 10 ग्रॅम सोन्याचा भाव पोचलेला आहे। आता डोक्याला अनेक लोक हात लावून बसलेत आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला, जे संयम धरला, ते मात्र आता मालामाल झालेत। पण पहा, ही गोष्ट आता इथेपर्यंत संपत नाही। 1 लाखाचा टप्पा पार केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं। ते मागच्या महिन्यामध्ये 90,000च्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार का? 1 लाखाचा टप्पा हा फक्त एक फुगा होता का? आता याच गोंधळात दिवाळीचे अंदाज देखील समोर आलेत। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला आता क्लिअर कट समजणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। बघा, सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले की त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या बजेटवर होतो। आता बघा, लग्नसराईचा हंगाम आता जवळपास संपलेला आहे। याचा अर्थ असा नाही की सोन्याची खरेदी थांबले। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप महत्त्व आहे। मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलाचं एक स्वप्न असतं की तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते। त्यामुळे पुढच्या वर्षी ज्याच्या घरी लग्न आहे ते आत्तापासूनच तयारी लागतात। दिवाळीनंतर लग्नसराईचा पुढचा हंगाम सुरू होईल आणि त्याआधीच थोडं सोनं खरेदी करून ठेवावं असा अनेकांचा विचार असतो। याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणून देखील सोन्याकडे पाहत असतात। सोन्याची नाणी, सोन्याची बिस्किटं, बार्स खरेदी करून ठेवली जातात, कारण अडचणीच्या काळात सोनंच कामी येतं। मग आता प्रश्न असा आहे की या काळात सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरेल का? हा 1 लाख मोलाचा भाव, जो लाखाचा भाव आहे, तो कमी होणार का? हा भाव याच्यापेक्षा आणखी वाढतील का? जर नसतील वाढणार तर आत्ताच घेऊन टाकलेलं बरं, जेणेकरून पुढे फायदा होईल। पण जरा भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं। ज्यांच्याकडे सोनं आहे, ज्यांचं जुनं सोनं आहे, त्यांनी विकावं का अजून काही वाट पाहावी? हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। भाव का वाढतात, भाव का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं, नक्कीच तुम्ही निर्णय घेऊ शकता। सोनं विकायचं की घ्यायचं हे देखील भाव कमी जास्त होण्यामागे काही ठोस कारणं आहेत। ती जर तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीत प्रश्नच उरणार नाही। बघा, ही कारण समजून घेतली तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्नच देखील उरणार नाही। पहिले सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता। तुम्ही बातम्यामध्ये देखील पाहत असाल, इस्रायल इराण यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। जगात इतर ठिकाणी सुद्धा युद्धजन्य परिस्थिती आहे। अमेरिकेसारख्या मोठ्या देशामध्ये आर्थिक अस्थिरता आहे। जेव्हा जगात अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण तयार होत असतं तेव्हा अनेक गुंतवणूकदार
शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाची किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत ही टिकून राहते. दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी. बघा, अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपल्या भारताची रिझर्व्ह बँक असो किंवा इंडियन बँक असो, या सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदी करायचा सपाटा लावला आहे. प्रत्येक देशाला आपल्या गंगाजाळ जास्तीत जास्त आपल्या बँकेत साठा सोन्याचा हवा. भारताने 2024मध्ये 100 टनापेक्षा जास्त भारतातील बँकांनी सोनं खरेदी केलं आहे. जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारामध्ये सोन्याचा तुटवडा निर्माण होतो. मागणी जास्त आणि पुरवठा कमी आणि भाव वाढणं, त्यामुळं भाव वाढत असतात. सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतो. मग आता एक प्रश्न असाही निर्माण होतो की मागे अफवा उठली होती की सोनं आता स्वस्त होणार आहे. आता कदाचित 2024मध्ये सोनं स्वस्त होणार आहे. आता काय कोणत्या भावाने सोनं मिळणार आहे याची माहिती पुढे देणारच आहे, पण त्यामध्ये अफव्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होता तो देखील आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही सोनं घेऊन बसाल आणि सोनं 50,000 रुपये झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक आहेत ज्याचं नाव जॉन मिल्स. त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपनीचा सल्ला देण्याचं आहे. त्यांच्यामध्ये जेव्हा सोन्याचा भाव वाढतात तेव्हा खाण्यातून सोनं काढण्याचं काम अतिशय वेगानं वाढतं. कंपन्या जास्त मुनाफा मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचं उत्पादन वाढवतात, त्यामुळं बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो. भाव वाढलेले पाहून आपल्यासारखेच अनेक घरात असलेले लोक जुनं तुटकंमुटकं सोनं मोडून नवीन दागिने तयार करत असतात आणि ते विकत असतात. हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात येतं, त्यामुळं बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते. ओडिशासारख्या राज्यामध्ये अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा साठा देखील सापडला आहे. मग ज्यामुळे एक भयानक अफवा पसरली होती की सोनं 55,000 रुपये तोळा होणार आहे. तर त्याला बळ देणाऱ्या ही काही महत्त्वाच्या गोष्टी देखील होत्या, पण सोनं काही कमी झालं नाही. सोनं रॉकेटच्या वेगाने पुढे गेलेलं आहे. मग आता नेमकं दिवाळीत काय होणार? आता ज्यांच्या मुलींचं लग्न पुढे होणार आहे त्यांनी आत्ताच सोनं घेऊन ठेवणं गरजेचं आहे का, किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे? तर ही सगळ्यात महत्त्वाची कारणं तुम्हाला मी सांगितली. एकीकडे जागतिक तणाव भरपूर आहे त्यामुळं भाव वाढण्याची शक्यता आहे, पण दुसरीकडे जॉन मिल्स जे अभ्यासक आहेत ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळं भाव कमी होण्याची शक्यता आहे. मग नेमकं काय होणार आहे तर बघूया या तज्ज्ञाचे वेगवेगळे अंदाज. मग एक पहिला अंदाज असा होता की गोल्डमॅन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भात अंदाज व्यक्त करत असते. त्यांनी म्हटलं आहे की जगात तणाव जर असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील. 2025च्या अखेरपर्यंत सोन्याचे भाव 1,38,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पोचू शकतात. हा एक गोल्डमॅन सॅक्स कंपनीचा अंदाज आहे. दुसरा अंदाज त्यांच्या उलटा आहे. जॉन मिल्स या तज्ज्ञाचं म्हणणं असं आहे की हा भाव वाढणार नाही. नक्की काय होणार आहे? पुरवठा वाढणार, बँकेने सोनं खरेदी कमी केलं तर सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होईल. त्यांच्यामध्ये सोनं 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं त्याचा भाव होऊ शकतो. आता या दोन्ही टोकाच्या अंदाजमधला एक अंदाज काही संस्थांनी वर्तवला आहे, तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव खाली येतील, पण ते टप्प्याटप्प्याने येतील. आता तिसरा अंदाज काय आहे? जानेवारी 2026पर्यंत सोन्याचा भाव सुमारे 95,000 प्रति 10 ग्रॅम तोळा राहण्याची शक्यता या ठिकाणी संस्थेने वर्तवलेली आहे. आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून 2026पर्यंत हा भाव जो उतरून 77,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत येऊ शकतो. जून 2026पर्यंत सोनं 77,000 रुपयेच्या घरात येऊ शकतं. हा देखील एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता हा आकडा 55,000 इतका कमी नाही आणि 1 लाखाच्या वर पण नाही. हा असा मधला अंदाज या ठिकाणी तिसऱ्या एका संस्थेने वर्तवला आहे. आता तुम्हाला काय करायला हवं? आता पुन्हा तुमच्याजवळ सगळं चित्र स्पष्ट आहे. एकीकडे अंदाज सांगतो 1.5 लाखाच्या पुढे जाईल, दुसरा अंदाज सांगतो 56,000, तिसरा अंदाज सांगतो 77,000पर्यंत खाली येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही फक्त माहिती वेगवेगळ्या अंदाजावरून तुम्हाला देत असतो. अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच आहे. आता तुम्ही काही गोष्ट सांगू शकतो ज्या तुम्हाला निर्णय घ्यायला मदत करतील. जर तुमच्या घरात पुढच्या 6 ते 8 महिन्यात लग्न करायला असेल, तुमच्या मुलाचं लग्न असेल, तुमच्या मुलीचं लग्न असेल, तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरणीची वाट बघू नका, कारण बाजारात काही होऊ शकतं. तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता. म्हणजे प्रत्येक महिन्याला थोडं थोडं सोने खरेदी करा. भाव कमी झाले तर जास्त घ्या, वाढले तर कमी घ्या. यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही जर गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखमीची तयारी असेल. तुम्ही भाव 77,000 ते 80,000च्या घरात येण्याची वाट बघू शकता, पण यात वेळ लागू शकतो आणि धोका देखील तितकाच आहे. जुनं सोनं विकायची घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पैशाची खूप गरज नाही तोपर्यंत फक्त भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू नका. सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे. शेवटी एकच सांगतो, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. अभ्यास करा, माहिती घ्या आणि मग तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली
दिवाळीमध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुम्हाला नेमकं काय करणार, तुम्ही सोनं खरेदी करणार आहेत की विकणार आहेत इतकी वाट बघणार आहे? तुमच्या शहरातील आज 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।